रूप पाहता लोचनी सुख झाले हो
हरिभक्तपरायण वैभव महाराज आणि हरिभक्तपरायण कवळे महाराज.
Ah
याल तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी कोणी कट पालायची हळूहळू चला कोणी कुणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी तुका म्हणे सांडा घाटे येणे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्य विमल वचनम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्वम नमामि इंदूर ग्रामी देहत्वाशी आले भक्त उद्धारण्या देवळ ग्रामी आले निवारण केले आमच्या भवभ्रमा नमस्कार मंगल सद्गुरु ज्ञानानंदा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः यैवो 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 यैवो
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरे मनानंदवरी हळूहळू चला कधी कोणाशी न बोला आज देतो पोटभरी पुरे मनानंदवरी तुकामध्ये सांडा घाटे येणे नका भरू पोटे आज देतो पोटभरी पुरे मनानंदवरी समर्थ ज्ञानानंद महाराज यांची 47वी पुण्यतिथी आणि आज आपण या ठिकाणी गजानन महाराजांच्या ग्रंथाचं पारायण केलं. त्यानंतर हा 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि माझं परम भाग्य मी ओढून घेतलं की महाराजांनी केलंय तुम्हाला माहिती आहे मला नाही बरं का. सांगण्याचं तात्पर्य पण बाकी की महाराजांची जवळजवळ ही 47 सेवा माझ्याकडून घडत आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानानंद या शब्दामध्ये भयंकर असा अर्थ लपलेला आहे. ज्ञानानंद, आनंद कशाचा? ज्ञानाचा. ज्ञानाचा आनंद, ज्याला ज्ञानाचा आनंद झाला तो खरोखर जीवनामध्ये त्याने या देहाचं नरदेहाचं सार्थक केलं असं म्हणायला पाहिजे. आणि आता ज्ञानाचा आनंद जर उपभोगायचा असेल तर मला तरी वाटतं शिवरायांना पुढे बाहेर जायचं कामच नाही. हे का देव पाहावया गेलो की ते देवाची होणी देव झाल्यानंतर तू करेल का? आनंदीच आनंद आहे आणि तो आनंद आपण 3-4 दिवस उपभोगला आणि त्याची आता आहे सांगत आहे विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील हा अभंग आहे. कीर्तनकार रात्रीत महाराजांचा कीर्तनकार 3 ठिकाणी मानला जातो. कीर्तन करण्यासाठी आता सतत तो घरात एका ठिकाणी असा पक्का मानला जातो मला की पायच त्याचं बाहेर निघत नाही. ते पण संख्या पाणी प्रसंख्या पा ते घरी राहिले घरी आले
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक पहिल्या दिवशी एक तर नामपर कीर्तन घ्यायला पाहिजे, रूपपर किंवा ध्यानपर कीर्तन घ्यायला पाहिजे पहिल्या दिवशी. नंतर लास्ट परवर म्हणजे शेवटच्या आदल्या दिवशी मागणीवर आपण घ्यायला पाहिजे. मानलेलं आहे वारकरी संप्रदायाचा तो नियम आहे की ज्याप्रमाणे हिंदू संस्कृतीमध्ये मंगलाष्टक म्हटल्याशिवाय लग्न लागत नाही. रजिस्टर सोडून बोला बर का. त्याचप्रमाणे शेवटचं जे काल्याचं कीर्तन असतं त्याच्या अगोदरचे मागणीपर कीर्तन असतं. मागणी मागायची भगवंताकडे. तसं महाराजांनी सांगितलं काही मागणे अनुचित अमाशी असं म्हटलेलं. मागणी जेव्हाकडे मागायचीच नसती, खरं म्हणजे मागायचीच नसती. परंतु संतांनी मागणी मागितली ते त्यांच्याकरता नाही, तुमच्या आमच्याकरता मागणी मागितलेले. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये हो साध्य प्राप्त झालेलं आहे. मग साधन सांगायची काही गरज राहत नाही. पण सांग अशा प्रकारे काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र भगवंताचं उच्चारण करायचं आहे. त्याच्या अगोदर हा काल्याचा अभंग घेतलेला आहे. आपण काला म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाची निवृत्ती करायची, सुखाचं सुख प्राप्त करायचं किंवा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आत्यंतिक म्हटलं या ठिकाणी तेवढं आध्यात्मिक दुःख तुम्हाला आम्हाला होतच नाही. हो होतं का आत्यंतिक दुःख? भौतिक दृष्ट वेगळं आणि आध्यात्मिक दुःख वेगळं आहे. आध्यात्मिक दुःख प्रत्येकाला जाणवतं महाराज, पण त्यासाठी तो प्रयत्न करत नाही. जाणवतो प्रत्येकाला मी कोण आहे, मी याच्यापेक्षा वेगळा असायला पाहिजे होतो, मला हे दुःख झालं, जाणवतं त्याला, पण त्याच्यासाठी तो प्रयत्न करत नाही. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. सुखाची प्राप्ती का परमानंदाची प्राप्ती? परमानंदाची प्राप्ती. आज सुख तर संसारामध्ये मिळतो, पण संसाराचे जे सुख असतं ते कसं नाशवंत आहे. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. आणि हा आनंद जो आहे, हा आनंद जो आहे तो वारकरी संप्रदायामध्ये मिळतो. इतर ठिकाणी काला नाहीये. काला म्हणजे काय? मी इथे का आलो हे जाणून घेण्यासाठी जो घ्यायचा असो त्याला म्हणत का. तरी तुम्ही विचार केला का हाताला प्रसाद घेतला? काला हा प्रसाद आहे. काला काय? प्रसाद आहे. देवाच्या प्रसादे करावे भोजन. कोण अधिकारी? हे आपण अधिकारी व्हायला पाहिजे. अधिकारी होतोच आपण, नाही असं नाही. 7 दिवस किंवा 3 दिवस कीर्तन ऐकल्यानंतर अधिकारी होऊ शकतो, होतो ना, असतो त्या वृत्तीवर जातो तो. आणि अशा प्रकारे महाराज म्हणतात या ठिकाणी तो प्रसाद आहे. आणि हा प्रसाद सेवन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तो एक रूपक दिलेलं आहे. काल्याचं रूपक आहे. काल्यामध्ये लाया असतात, दही असतं. त्या दही मध्ये त्या लाया एकरूप होतात. तसं या जीवनामध्ये आल्यानंतर, मानव जीवनामध्ये आल्यानंतर आपण देखील आपलं तो एकच करतोय. आपला तो देव एक कटोरी. नरदेहात आल्यानंतर आपला तो एक देव करून घ्यावा, देवाला जाणावं महाराज. मनुष्य माणसं तोपर्यंत आलं तर काय करा, आलं तर काय करा. अरे आलं तरी ते चुकवता येतं, परंतु त्या पदावर गेले तर यमराजाला देखील वापस पाठवण्याची ताकद वारकरी आहे महाराज. वारकऱ्यामध्ये आहे. तो देखील आमच्या वैभव महाराजांनी घेतलं ते आहे की नाही. पण ते आमचं बोलणं आहे का? वारकऱ्याचं बोलणं आहे नाही. ते कोणाचं बोलणं आहे? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम
महाराजांचं बोलणं महाराज त्याने तो अनुभव घेतलाय. अनुभव आला आणि तो या जगा येतच आहे. त्यांनी अनुभव घेतला महाराज आणि अनुभवाशिवाय बोलूच नाही खरं म्हणजे. अरे त्याने कधी साखर खाल्लीच नाही, साखर पाहिलीच नाही आणि तो जर म्हणाला वा 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 साखर किती कडू आहे, जमल का? साखर गोड आहे का? गोड आहे, पण अनुभव घेतला नाही त्याला काय माहित असणार महाराज. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे या नर जे आपल्याला देवे दिला देह भजना ओमकार महाराज काय सर्व काही दिले आपल्याला. दिले इंद्रियाचं पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिले तो थोडीशी संसार धन म्हणतात म्हणजे ती घसरते कधी कधी त्याने तू थोडीशी आपल्याला हातपाय दिलेले आहे. काही वाजवावी गुढी उभारावी वाटत चालावी हे घे माझे वाचे गुरुनामावर येते गुरुनाम हो वाचे. तुकाराम महाराज होता घे घे माझे वाचे देवाचं नाव घ्या. तुम्ही ऐका रे गाणं माझ्या, तुम्ही ऐका रे गाणं गेला माया विठ्ठल विठ्ठल तो देव तो प्राप्त करण्यासाठी नलगती सायास गावी वनांतर सुखी तो घरा नारायण. मग तो देव जवळच आहे, काही लांब नाही, जवळच आहे. जवळ नाही तूच देव आहे. भगवान बाबा म्हणतात ना काय नियर नाही तेच ज्याला म्हणते तुम्हीच देव आहे. देव पाहावया गेलो, देव पाहावयाला गेल्यासाठी कोणाचा तरी हात धरावा लागतो. कोणाचा? श्रीगुरूचा. श्रीगुरूचा हात धरल्याशिवाय आपल्याला देव पाहायला मिळत नाही. वनवर भटकले या मंदिरात त्या मंदिरात या तीर्थावर त्या तीर्थावर गेले आणि घरी आल्यानंतर 4-5 रुपयाचे हे करायला लागले. काय फायदा होणार नाही त्याचा. विठ्ठल त्या ठिकाणी अरे हा जो काला आहे ना, हा काला घेतला ज्याने घेतला काला, ज्याने घेतला काला तो वैकुंठाची गेला आणि ज्याने नाही घेतला काला तो संसारात तडफडून तडफडून मेला. विठ्ठल विठ्ठल मला घ्यायला पाहिजे. मला काला हा दुपारीच करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण दिवसाची अवस्था 3 आहे. काय सकाळ दुपार आणि संध्याकाळ. मग या देहाची अवस्था किती आहे? 3च आहे. बालपण तरुणपण आणि म्हातारपण. काला दुपारी काय करायचा? दुपारच्या वेळेस काला काय करायचा? या कालामध्ये देहामध्येच आपल्याला करायचा. दुपारच्या वेळेस करायचा. दुपार म्हणजे आपलं तरुणपण. दुपार म्हणजे आपलं काय? तरुणपण आहे. पण तरुणपणामध्ये काला झाला पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, तरुणपणामध्ये परमार्थ झाला पाहिजे महाराज. नाही तर हातपाय थकले, डोळे दुखले आणि काय करावं जाता येत नाही. मर घरी मग. विठ्ठल विठ्ठल हे चिंता आहे. हात चालावया दिले माय चोरी तू तीर्थाशी. महाराज सांगतात आपण तुका म्हणे मी सांगता काय संतांनी. पण आपलं कसं आहे? आपल्याला घरचं गोड वाटतच नाही. घरचं गोड वाटत नाही. मला सांगा आपल्या सर्व हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त जर संत झाले असतील तर ते कुठे झाले? आणि संतांनी जी परंपरा करून दिली आपल्याला ती सर्वात श्रेष्ठ संस्था आहे महाराज. आणि मग तुम्ही पाहा त्या कुठं मध्य प्रदेश झाला, ते शिवर झालं, तिकडं ते MP आलं, तिकडा महाराज आला की लगे आणि चिंत्रा चिंत्री तर पडते तिथं आणि कळत तर काय नाही महाराज. तर महाराज काय सांगतो? चिठ्ठ्या वाचतो, हे करा ते करा सांगतो आणि तुम्हाला लुबाडून 10-5 कोटी घेऊन जातो. इकडे तर 100 रुपये द्यायला कसे काय द्यावं? अजून पाणीला पडून राहिला आणि वर्गणी कशी काय द्यावं? विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य अरे काय महाराज काही संतभूमी आहे. हो ज्या ज्ञानोबारायांनी गीतेचा अर्थ आम्हाला साध्या मराठी भाषेत सांगितला. माझ्या मराठीचे गुण करून अमृताची पैदा
अरे अमृताला जिंकणारी आमची मराठी भाषा आहे, मायबोली भाषा आहे. त्या मायबोली भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला. अरे चारी वेदाचा सार जो आहे तो गाथ्यामध्ये आलेला आहे. पण जो वाचेल गाथा त्याच्या ठिकाणावर राहील माता, नाहीतर हो सांगण्याचं तात्पर्य गाथा वाचत जाणं. पण गाथा पण करायची घरी अभ्यास करावं. आणि कीर्तनकार माय आहे ना तिच्या घरी असं वारकऱ्याच्या सांग पावर. परत ज्ञानेश्वरी जाऊ द्या. स्वामी समर्थाचं ते पुस्तक अभ्यास करावं प्रामाणिकपणे. अजून नाही राहिले लाज वाटून येऊ नका. बरोबर आहे. जे पाहिजे ते नाही आणि जे नको पाहिजे ते विठ्ठल विठ्ठल. सांगितले वर्ण सांगितलेलं आहे काय देवाची एक वारी उभा चळवळी तेने मुक्तेचाळीस हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आणि एक केव्हा कोणत्या वाईट ठरतं स्वरूपानं. मग स्वरूपाने दुपार आहे मग दुपारी काला करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आणि काला हा केल्यानंतर तो एकट्याने खायचा नाही. एकमेका देवो वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही झाला नाही ना वैकुंठामध्ये सांगण्याचं तात्पर्य. म्हणून महाराज म्हणतो अरे हा काला घेतल्यानंतर त्याच्या दुःखाची त्याला सुख प्राप्त होतं. एवढंच नाही तर ते सुख म्हणजे कोणाचं प्राप्त होतं. मी रात्रीच म्हटलं की सापडायला हरी एकदा का भगवंत एकदा सापडला मला की त्याला कोणत्याही प्रकारची काळजी करायचं काम नाही. हो तो जीवनमुक्त झाला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणायला हरकत नाही. होतोच तो जीवनमुक्त होतो. पण तुम्हाला जीवनमुक्त व्हायचं की नाही. तुकाराम महाराज म्हणतात गेला होता अट्टाचा शेवटचा दिवस तुका म्हणे मुक्ती परलेली नोरी आता दिवस त्यारी मग खुशाल संसारात पुढे बसत. संसार खुशाल चांगला करा उड्या मारून करा संसार आणि कुचत बरोबर उड्या मारून संसार करा. कुचत आले असते हो. पण काय करावं घरी नवऱ्याच्या बायकोची बहीण आली काय नाही समजलं ना आता तुम्हाला. नवऱ्याच्या बायकोची बहीण आली म्हणजे कोणाला तिची कोण आली ती बहीणच झाली. आले असते पण काय करावं आता कसं यावं सांगण्याचं तात्पर्य. एवढ्या अडचणी येतात मला संसारामध्ये. आणि म्हणून मला म्हणतो अरे संसार करा आणि तो अवकाश संसार सुखाचा करीन आनंदे भरीन हे लोके परमार्थामध्ये राहता संसार करायचा पण कमलपत्रासारखा करायचा. संसारात राहताना संसारात करा तुम्ही उठा झाला काही करा पण एकदा का संसाराच्या बाहेर पडले की मग इकडं दुःख आलं पाहिजे इकडे विचारही आलेले पाहिजे. नाही तो पंढरीला जातो की आवाजाची पंढरपुराची पासून तिथे घरी अशा प्रकारे व्हायला नको. पण महाराज म्हणतात या ठिकाणी महाराजांनी कीर्तनामध्ये तुकाराम महाराज आपले काल्याचं कीर्तन करत होते. काल्याचं कीर्तन करत असताना त्यांनी सांगितलं अरे ज्यांनी काला घेतला तो जीवनमुक्त झाला त्याला देवाची प्राप्ती झाली त्याला यमराज देखील घेऊन जाणार नाही. अशा प्रकारे तुकाराम महाराज सांगितलं. तुकाराम महाराज सांगितल्यानंतर काही लोक असे लांब बसलेले होते. पाहिलं कीर्तनाची लयच महाराज त्यांना विटा कीर्तन अंगाला जाऊन डस्ट लांब बसलेले होते. आणि कीर्तनकाराचे जे चौकदार होते त्यांनी तिथले तिथे काला वाटला यायच्या वाटाला चाला नाही. म्हणजे म्हणायला लागले 5-25 बसलेले होते. ते म्हणायला लागले
आपल्याला काला मिळाला नाही. कालाचं महत्व तुकाराम महाराज सांगितलं. तुकाराम महाराज खोटं बोलणार नाही, ते सत्यच बोलणार आहे, प्युअर सत्य त्यांचं बोलणं आहे. आणि त्यांनी तर सांगितलं ज्याने काला घेतला त्याला यमराची भीती वाटणार सुद्धा नाही. यम त्याच्या वाट्याला जाणार नाही, यम त्याला घेऊन कुठं यमाकडे घेऊन येणार नाही. त्याच्याकरता विष्णूची स्तुती येते, ते वैकुंठामध्ये घेऊन जाते. आणि गड्यावर आपल्याला तर आता यमाच्या हातात जायचं. महाराजांनी सांगितलं की काय मग यमाच्या फौजा आणि ते भरपूर मारतील आपल्याला. आपल्याला तर जायचं की बाबा यमराजात, आपण आता कालाच खाणार, पण काला तर मिळालाच नाही आपल्याला. पण तुकाराम महाराज निघाले कडे भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले. हे 5-15 लोक ते पत्र्याच्या मागे गेले आणि कसं काय आले म्हणजे महाराज आम्हाला तुम्ही काला द्या. काय द्या? काला द्या आम्हाला. अरे बघा आता मी तुम्ही चालू रे आणि काला तिथं तुम्ही कोण आले कीर्तनामध्ये आलो असतो, पण ते गरीब बसायला जागाच नव्हते. माझ्या डोक्यावरून बसायचं असतं म्हणजे चांगलं तर तात्पर्य बसायला जागा नव्हती का? पावर किती जागा रिकामी आहे. त्या काही बहाणे करतात महाराज. काय म्हणणं आहे तुमचं? आणि महाराज आम्हाला काला द्या. काय द्या आम्हाला? काला द्या. आता हा जो अभंग आहे, काही कीर्तनकार भगवान गोपाळ कृष्णाच्या मुखातून हा अभंग सांगतात, परंतु एका महात्म्याने हा जो अभंग सांगितलेला आहे तुकाराम महाराजांच्या मुखातला सांगितलेला आहे. चैतन्य महाराज देगलूरकरांनी बरं का त्यांनी सांगितलेलं हा. कारण देव कोणाला मागे बोलत नाही. देव कोणाला मागे बोलत नाही. मला सांगा, ज्या महात्म्याने देवाला जीव घातलं, ज्या महात्म्याच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचत होता, त्या महात्म्याला सुद्धा सांगितलं का की विठ्ठलाने मी देव म्हणून सांगितलं का? नाही सांगितलं. मला पाहुण्याला पाठवलं त्याला. म्हणजे देव काय हे करत नाही, स्पष्ट देव का मला वाढे. आणि आजचा तर तसाच महाराज सांगण्याचा तात्पर्य अशा प्रकारे. आणि मग त्यांनी सांगितले बा तुम्हाला काला पाहिजे ना म्हणजे हो. काला खाण्यासाठी समजा एखादी मुलगी असली, त्या मुलीला जर लग्न करायचं असेल तर लग्न करण्यासाठी अंगाला काय लावावं लागते? हळद लावावं लागते. तिकडं आमच्या तिकडे महिला मार खाल्ल्यावर हळद असते. सांगण्याचा तात्पर्याच्या प्रकारे हळद लावावं लागते. गळ्यामध्ये काय घालावं लागतं? मंगळसूत्र घालावं लागतं. काय करावं लागते? फेऱ्या मारावं लागतात. कोणाच्या ते माग जावं लागतं. आणि तेव्हा पुढे संसार होत असतो. म्हणजे गड्यावर आणि तुम्हाला तरी काय करावं म्हणजे काय म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी गळ्यामध्ये माळ घातली का? म्हणजे कशाची माळ? इथून तुझं माळ कशाची? म्हणजे तुळशीची माळ. म्हणजे आम्हाला काय माहिती तुळशीची माळ घालायला. आमच्या काळात एकाच माळा त्या बेश्रमाच्या फुलाची हार घातला होता. आतापर्यंत इतके बेश्रम झालो म्हणजे आम्ही की आम्हाला माळ घालायची सुद्धा आठवण राहिली की माळणी घातली म्हणे आम्ही. परत जाऊ द्या म्हणे माळणी घातली तर नाही घातली तरी तुमचं जे आचरण आहे ते शुद्ध आहे का? आचरण शुद्ध आहे का? दुसरा प्रश्न केला. पण महाराज आचरण शुद्ध म्हणजे काय? म्हणे अन्नाचे 3 प्रकार आहे. एक रजोगुणी आहे, एक तमोगुणी आहे, एक सात्विक आहे. मग तुम्ही तमोगुणी अन्न सेवन केला का? म्हणजे तमोगुणी अन्न कोणतं? म्हणजे हा श्रावण आहे, आता उद्या संपणार आहे, मग ती बेंदाची अमावस्या येणार आहे. काय नाव आहे महाराज तिथं? काय कटारी अमावस्या. इकडे माहिती कटारी अमावस्या आहे. त्या अमावस्याच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्ही काय करता? 2 पायाचं 4 पायाचं. अरे बाबा हे काय काय तमोगुणी अन्न आहे. पण तुम्ही तमोगुणी अन्न खाल्लं नसेल आता म्हणजे नाही महाराज दरवेळेला काय मला तेच तुझं पाहुणे चालत ती मस्जिदच्या पाठीमागची वाट मग आता म्हणजे महाराज आम्हाला काला खायचा. काला द्या तुम्ही. याच्या पुढे आम्ही कधीही खाणार नाही. याच्या पुढे आम्ही अगोदर तुळशीची माळ घातल्याशिवाय राहणार नाही. बरोबर म्हणजे तू खाल्लं नसेल तर पिलं का असेल म्हणजे महाराज पिलं नाही. पिलं नाहीच म्हणे आम्ही. पण काय करा म्हणे घरी भांडणं झाल्यावर लोक शांत करण्याकरता थोडी कमी घ्यावं लागते. ती घेतली का? पण पंढरपूरला गेले का कधी एखादी वारी केली का? म्हणजे
वारी कशा करता करायची? अरे हे या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी असलेलं दुःख निवारण करण्यासाठी वारी करावं लागते. त्याच्यासाठी काय व्हावं लागतं? होय होय वार पंढरपूरला जायचं म्हणजे महाराज पंढरपूरला ते गेलो नाही म्हणे, पण भांडण कधी झाले तर आमचे पाय पंढरपूरच्या वाटेला लागतच नाही. मग कुठं लागते तुमचे पाय? अहो एखाद्या लगे म्हणून टाकलं महाराज पट्ट्यामध्ये, पाऊले चालती दुकानाची वाट सुखी संसाराला मारून आलात. पाऊले चालती दुकानाची वाट म्हणजे सोडून द्या. वारी करताना तुम्ही हो, पण ज्ञानेश्वरी आहे का तुमच्या घरी? कोण ज्ञानेश्वरी? आमच्या गावात एकही ज्ञानेश्वरी नाही म्हणे. कोणी कल्पना आहे, कोणी सुमेघा आहे, कोणी गंगा आहे, पण एकही ज्ञानेश्वरी काय म्हणे? मग ज्ञानेश्वरी घ्यावं लागेल. पण ती कशा करता? पारायण करण्याकरता गाथा वाचावं लागेल. म्हणजे महाराज तुम्ही जेवढं सांगसाल तेवढं आम्ही करायचं आहे. तुम्ही जर सांगितलं आता पाठीला दगड बांधा आणि विहिरी तुम्ही मारा, तरी देखील आम्ही मारायला तयार आहे. पण आम्हाला काय द्या? काला द्या. विसरले वाटतं तुम्ही. तुमचं लक्ष लागलं असेल 12:30 वाजले. आम्हाला काय द्या? काला द्या. म्हणजे मी तुम्हाला काला देणार, पण मी सांगतो ते तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? आपण पहिल्या
त्या भाविकांना म्हणतात की ज्यांच्या ठिकाणी नुकताच परमात्म्याविषयी किंवा हा जो परमात्मा आहे किंवा ज्याला आपण म्हणतो हा जो छंद आहे, या छंदाची त्यांना आवड निर्माण झालेली आहे आणि त्यांना एक असं आहे की आपला वारकरी संप्रदायाचा असा महाराज या शब्दाला महत्व आहे, या शब्दाला महत्व आहे. परत वारकरी संप्रदायामध्ये काय सवाशीचे आहे, यारे यारे कोकयाती कोणी आम्हाला आमचे तुकोबा महाराजचा कटोकटी यावे शुद्ध होणी गौंडी किती भावे मी म्हणतो दारू सोडवण्यासाठी गुरुजी तुम्ही नका जाऊ इकडे तिकडे सोडवणार इथं रेग्युलर यावर हरिपाठ रेग्युलर मानण्यासाठी तुम्ही त्याची दारुडे असतील ना यादी करा आपल्या वार्डातली आणि जे दारुडे असतील त्यांना दररोज इथं हरिपाठाला आणतो. ज्ञानानंद मला ते शपथ घेऊन सांगतो एका महिन्यात मी दारू सोडली मग काय सांगा की आम्ही तुमची दारू एका महिन्यात सोडवतो, चला तुम्ही आम्ही बरं एक महिना करता आम्ही सर्व सोडून देतो घरचे 1-2 तास आहे बरं तुम्हाला काय पण तुम्ही ते आणायचो कधीपासून इकडे सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे मग हे यांना उत्सुकता निर्माण झाली ना, आवड निर्माण झाली ना, मग त्याला आपण उपदेश करायला पाहिजे. नाही तर काय वगैरे कुठे एकदा ते शहाजी भाऊ होते महाराज आठवणारी होत सांगतो शेवट मला भजन करायला गेलो. वडिला तर पहिल्यापासून वारकरी वडील पण भजन करायला गेलो तर गाण वाटली माझ्या उलटी त्याला असं ध्यान केले जेव्हा तो वाजवता येत नाही कशात म्हटलं येते म्हटलं महाराज आता उठ्ठ म्हटलं पण खरंच शपथ घेऊन सांगतो एका महिन्यामध्ये तुम्ही जर आमच्या भांडणात येऊन बसले ना तुम्ही माझं नावच बदलून दिलं. आणि बालाजीची कृपा झाली महाराज हे आपले कुलकर्णी कौलिंगी या लोकांना हे केलं तुमचे नामदेव मामा तिडके महाराज भजन करायला लागलो काय सांगा रात्र भजन केले आणि मग भजन केल्यानंतर शहाजी बोलले सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. मग आम्ही जर त्या माणसाला जर थोडंसं धुतकारलं तर तुळशी महाराज नाही येणार महाराज. प्रत्यक्ष मी अनुभव सांगतो तुम्हाला. चौंडेश्वरी जवळ आमचे थोरात महाराज होते. थोरात वास्तविक त्यांची म्हणजे शुद्ध जातीचे होते ते तरी देखील ते काय करत होते कीर्तन करत होते, हरिपाठ म्हणत होते, सकाळी काकडा म्हणत होते, प्रदक्षिणाला येत होते आणि त्या चौंडेश्वरी समोर अनिरुद्ध महाराजांचे कीर्तन होते आणि त्या कीर्तनामध्ये आमचे थोरात महाराज विना घेऊन उभे राहिले बर का. आणि आमच्या जातीचे काही खोडाल लोक विना द्यायचे लोक तुम्हाला काही जमणार नाही आणि ते विना घेणारा पैजाण्यावर उभा राहून त्याला ते सुंदर ते ध्यान म्हटलं कशी काय महाराज त्याच्या कपाळात आग निर्माण होणार उडकायला लागणार ते गेले त्या महाराज ज्यांचे कीर्तन होतं त्यांच्याकडे आले. मी माझं काय चुकलं अगदी गणेशात होतो आणि या महाराजांनी पैजाण्यावर येणार पण त्या महाराजांनी निव्वळ माझी जात खाली घेतल्यावर तुम्हाला या ठिकाणी मला तुम्ही काढून टाकलं. पुन्हा ते महाराज गेले महाराज कीर्तनात आले नाही कीर्तनही सोडून दिलं. सांगा मला एक मनुष्य हुकला की त्याच्या पाठीमागे भासणारे ते सर्व करते प्रत्येकाला उत्तेजन द्यायला विठला विठला तात्पर्याच्या या लोकांना जर उत्सुकता निर्माण झाली तर यांना आपण परमार्थाची वाट दाखवलीच पाहिजे. याच्याकरता महाराज म्हणाले तुम्हाला यायचं ना या लांब राहिलं आपलं पोटच भरलं
सांगण्याचं होतं. विठ्ठला 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 म्हणून द्यायला पाहिजे आपण. परत ती वेळच नाही आली काय करू चुकलं तुम्हाला कुठे कसं करायला मी करतोय काय माझी बायका पती कोणाच्याही मागे माणसाने जाऊ नये. अरे ज्याच्यामुळे आपल्या या जीवाची उद्धार होईल त्याच्या मागे गेल्याशिवाय राहू नये. कोणाच्या मागे जाऊ नये. मला आजकाल तर कसे कोणाच्या मागे जाते त्याचे कुठं पाळतील जपलं जपतील भेटत जपतील आणि शेवटी हे 5 वर्ष झालं तर रडत बसते. आणि पण हा संप्रदायाचा महाराजांनी म्हटलेले काय ज्या मार्गाने आमचे संत गेले काय मार्ग दावणी येण्याची पंचे चालू जाता न पडे गुंता कुठे काही मला सांगण्याचं तात्पर्य प्रकारे. म्हणून विचार करा आपल्याला कोणाच्या पाठीमागे जायचं. कोणाच्या पाठीमागे जाऊ नका. एखादा तुम्हाला सांगेल तुम्हाला भूत लागलेला आहे मी भूत काढून देतो चला माझ्या मागे. त्याला म्हणायचं तू एकच भूत काढतो मला 5 भूत लागलेले. किती भूत लागलेले? पृथ्वी आप हे काढून टाकण्यासाठी मी सतत नामस्मरण करतो ना. नाम संकीर्तन साधन नामापर्यंत तत्व नाही रे पायानी पंथ मग पाठ करायचं वागायचं. तात्पर्य अशा प्रकारे. अरे भूत कशाची वा हे महाभूत आपल्याला लागलेले. हे भूत आपल्याला आता बरोबर न्यायचे नाहीये. इथं टाकून द्यायचे. एकदा जळतील ना पुन्हा जळण्यासाठी तू पुन्हा यायचं नाही. याच्यासाठी केला होता तर यायचं नाही. त्याच्याकरता आलेले लोक आहेत ना त्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं काम आहे. म्हणून तुकाराम याल तरी आले लागे लवकर या लवकर या. कल करे तो आज करे तो टायमिंग मनी तर आता कर. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. म्हणून महाराज म्हणतात आणि संसार काय होत नाही बरं का. आणि हा परमार्थ जो आहे ना एकाला परमार्थ केव्हाही करता येतो. संसार हा फक्त वेळेनुसारच होत असतो. तेव्हा अगोदर संसार करून घेतो ना. परमार्थ सांगितलं म्हणजे परमार्थ कधी होतो तू म्हातारपणात करू. म्हातारपणात परमार्थ करत गेल्यावर खरंच परमार्थ होतो का. कारण त्याला जीवनभर सवय लागली असते बरं का. त्याला तिथं कोणी पटवारी नाही ना. नाही ना आले कोणी पटवाऱ्याकडे जाऊ नका सांगू नका. आम्ही दिंडीत जायचो पिताई महाराजांच्या बरं. आणि मग बरगाप्पा देऊळगाव एक पटवारी आमच्या समोर आला. वाघळला गेले महाराज अंबाबाई वगैरे त्या सर्व वाघळला गेल्यानंतर स्नान केले. संध्याकाळच्या वेळेस कपडे वळ घातले. रात्र झाली सकाळी उठले महाराज तर कपडे सापडतच नव्हते. तिथं अंडरपॅन्ट तिथं जम्पर दोरीवर जिथं तुकडे तिथं धोत्र बदल झाला ना वाडीमध्ये. आश्चर्य करायला लागले असं काय झालं म्हणे. काय झालं झालं असं म्हणा चुकून तुम्ही इकडे टाकले असतील आठवण नसेल म्हणे आमचे भगवान महाराज तुम्हाला चुकून झालं असं तसं. पुढे जायला गेल्यानंतर सकाळी तसं आंबडला गेल्यानंतर तसंच. मग आंबडला संध्याकाळी म्हटल्यानंतर भगवान महाराज खरं सांगा म्हणे म्हणजे तुमच्या देऊळगावापासून झालं म्हणे. देऊळगाव काय झालं म्हटलं महाराज मलाही समजू नको. मग तुम्ही असं करा म्हणे तुम्ही देऊळगावातून आलेले ते लोक परत जा. आपली देऊळगावची मंडळी होती वारकरी त्या परत जायचं तुम्हाला आपल्या गावापासून झाले. कोण असं करतं एक जण बोलायला म्हणे महाराज मी करतो म्हणे का करतो असं तो म्हणे मी आतापर्यंत पटवारी होतो. पटवारी होतो आणि पटवारी असल्यामुळे का म्हणे मला काय करायचंय काय म्हणजे अशा प्रकारे मला ती सवय लागली म्हणे. मग आता नोकरी गेली म्हणे. रात्री झोपच येत नाही लवकर म्हणे. याच्या नावावर त्याच्या नावावर सगळा भाव तो निरा. आणि यांना आतापर्यंत संसार करण्याची आवड निर्माण झालेली आहे. संसार करतात बेटे पण आज परमार्थाची इच्छा निर्माण झालेली आहे. परम सिनेला प्राप्त झालेले आता हे काम करायला तयार आहे. यांना काला हवा आहे पण तुम्ही यानंतरही याने लागे पण अवघे सर्वची सर्व या माझ्या मागे या
कोणाच्या मागे जाऊ नका. अरे तो देव आहे ना, त्याच्या मागे सुद्धा जाऊ नका, पण संतांच्या मागे गेल्याशिवाय राहू नका. या या हे आपसात म्हणायला लागले. खरे तुकाराम होती या म्हणते, पण आपण जायचं आणि आपल्याला जर काळा मिळाला नाही. आणि यांच्या संप्रदायात काय म्हणजे मला एवढं काळा द्यायचा किती इतकंच देते. आता बळजबरी काय त्या भाड्यात हात घालून भर घेऊन जाते ती मग रे बळजबरी मारत ती माझं त्या घेऊन दे ना लेकरा घेऊन जाते ना खाऊ म्हणून. काय महाराज इतकी देतात म्हणे. आणि आपल्याला तर काय पाहिजे. तुकाराम महाराजांना कळलं बरं की अरे हे कुजबुज करायला लागले. खरे काय म्हणजे मला हा म्हणतो तुम्ही एवढं काला देता, आमचं पोट कसं भरेल. तुकाराम महाराज तसं नाही रे, भगवानराव सांगतील तसं. आजी देतो पोट तुकाराम महाराजांना न सांगता तुम्हा कळव इतिहासपर्यंत कळलं महाराज. तुकाराम महाराज म्हणायला लागले हे गड्या हो माग पळून जाण्याच्या विचारात आहे, यांना पोटभर पाहिजे. यांना माहिती तुकाराम महाराजांची अवस्था कशी आहे बरं का. आणि हे म्हणतात आपल्याला एवढं एवढं देणार आहे, कसं काय करणार आहे. तुकाराम महाराज काही काळजी पडतो बरं का. जमतं आज पोटभर देणार आहे तुम्हा, पोटभर आज देतो पोट भरी, उद्या नाही परवा नाही बरं का. आज आताच मी तुम्हाला पोट भर देईन. पोट केव्हा भरतो मनुष्याला. जेवणाचं शास्त्र समजलं नाही. जेवण झालं सकाळी जेवण एकच पोट झालं जेवण झालं नाही समजलं असं. अरे घेकर आल्याशिवाय पोट भरतच का समजा. एकरी जेवण केल्याशिवाय पोट भरलं समजलं नाही. त्याचप्रमाणे आध्यात्मिक अर्थ जर या ठिकाणी आला, आज येतो पोट भरी, आज तुम्हाला एवढं ज्ञान मी तुम्हाला देणार की काय दृष्टीने हरिरूप किंवा देव पाहावया गेलो ते देवती झालो किंवा जे जे भेटे बुद्ध तया मानी जे भगवंत ही वृत्ती तुमची निर्माण झाली असं समजा की आज पोट भरला.
ज्याला माणसातला देव कळला, ज्याला माणसामध्ये देव कळला, नवे नवे चराचरामध्ये देव कळला, असं समजा त्याचं पोट भरलं. आपलं तर भरलंच नाही बाबा. बदलणार म्हणजे कसं महाराज, जोपर्यंत ती दृष्टी आपली बदलणार नाही, आपल्या ठिकाणी त्या परमात्म्याची आपल्याला एक प्रकारची इथं जाऊन तिथं परमेश्वराची आपल्याला अनुभूती होणार नाही, तोपर्यंत असं समजावं की आपलं आध्यात्मिक जीवन झालं. आध्यात्मिक जीवन तेव्हा होतं आपलं की ज्यावेळेस आपली ती अवस्था होती. अरे हरिराम बाबाची वृत्ती ती निर्माण झाली आहे, तुमच्या गजानन महाराजांची वृत्ती निर्माण झाली आहे, सावकोबाची वृत्ती ती झाली होती. कांदा मुळा भागी, कांदा मुळा भागी, आध्यात्मिक जीवन त्यांना कांद्यामध्ये देव दिसत होता, रत्नामध्ये देव दिसत होता. आणि इथं तर माणसात देव दिसत नाही महाराज, सासूला सुरत देव दिसत नाही, सुनाला सासूच देव दिसत नाही. आपलं सोडून बोलावं ना, अशी तर अवस्था असेल आपलं पोट भरलं ना. तुकाराम महाराज आधी देतो पोट भरी. अरे तुम्हाला या ठिकाणी म्हटलेले असं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे की परमात्म्याचा सुखाचा परमानंदाचा ठेकर आला पाहिजे. आज देतो पोट भरी, पुढे म्हणाल महाराज, जोपर्यंत तुमचं पोट भरणार नाही, जोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही पुढे म्हटलं पाहिजे देवा आता पुढे, आता पुढे, अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. आणि महाराज काय झालं की मग सर्वांना आनंद झाला. महाराज आपल्याला पोट भरून देणार आहे. आणि निघलेले महाराज आता हे 50 लोक जायला निघाले, बाकीचे 100 लोक गावाकडे झाले. कुठे झाले रे? महाराज पोट भरून चाला देणार. 100 लोक यांच्या बघा. तुकाराम महाराज म्हणाले आपण ते यांना कबूल केले, 50 होते, कसं तरी केलं सांगून आपण ऍडजस्टमेंट केली असते. पण आता हे जर 150 झालेले, त्यांना कसं जीव घालणार? मोठा प्रश्न पडला. ते तुम्हाला तर माहिती आवली कशी आहे, आवली कशी माहितीये. मला घरी गेल्यानंतर एवढ्या कशाला देऊ, आता काहीतरी आपण युक्ती करायला पाहिजे होती. काय युक्ती करायची? यांच्यामध्ये 8 टाकायला पाहिजे होती काहीतरी. जसं आम्ही 8 टाकतो तरी तुम्हाला घालायचं, तुला खाता येणार नाही, तुला पिता येणार नाही, खाता येणार नाही. एकदा एका ठिकाणी मी जेवायला बसलो, जेवायला बसलो आणि बसल्या बसल्या काय बसले जेवायला. एक चव झालं ती बसलो, माझ्या शेजारी बसलो घेतली. आणि मग ते बसल्या बसल्या आम्ही जेवायला लागलो. जेवायला लागल्या पूर्णाची पोळी ते सगळं सगळं खायला लागलं. आणि म्हणजे पूर्णाची पोळी खायला काय मजा यायच्या, काय मजा यायच्या. म्हणजे तू काय खात असतो, तुम्हाला काय सांगू तिकडे काय मजा आहे. आणि पोळी खायला त्याला म्हणलं पोळी खातो, पोळीत मजा नाही. म्हटलं कशात मजा आहे? 100 पोळी एकच नाही बरोबर. लोक असल्यानंतर काय करणार? मला सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे की मग यांना काहीतरी आत टाकायला पाहिजे. आम्ही आत टाकतो, म्हणजे मालकरी व्हायचं असेल तर त्याला सांगतो अगोदर पथ्य पाळता येते. जे मित्र मात्र घ्यावे त्याने पथ्य पाळावे, पण पथ्य पाळावं लागेल. त्यासाठी माझे पथ्य एक आठे करावं. काय आठे महाराज ती पाळायला तयार म्हणजे 8 टाकून
आठ आहे. कोणती आठ आहे ते हा बघा ते तिसऱ्या कडल्यात. हळूहळू तुकाराम महाराजांनी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला मग आजच एकदम पोट भरी पुरी म्हणाल चोरी. हळूहळू चला म्हणजे काय परमार्थ करत असताना घाई करायची नाही. मला आम्ही घाई केली की जमत नाही. हरिपाठ म्हणायचं असं संत म्हणायला पाहिजे. नाही तर हरिपाठ घेऊन टाकला कुठं टाकला कीर्तन कीर्तन मोडलं. बरं झालं की महाराज भाषा मोडले शब्द प्रयोग असे करते. हळूहळू करा परमार्थ हा हळूहळू करायचा. हळूहळू म्हणजे शांततेने करायचं असतं. जोपर्यंत आपण शांततेने परमार्थ करते तो काम करतो. नाव नाही गेलं असं कुठे होत असतं. अरे ते बैल बरे आपल्यापेक्षा प्राणी बरे आपल्यापेक्षा ते खातात हळूहळू नाही घाईघाई खातात पण पुन्हा काय करतात रवंत करतात. मग आपण आपण करतो का रवंत करायला पाहिजे ना. रवंत करणं म्हणजे काय मनन करणे. मग ते कोणाला समजलं आपल्या मग आज मी रात्री कॉल करतो का झाला महाराजाला विचारलं तुम्ही आता महाराजांचा बघितला सांगण्याचं तात्पर्य सगळं केलं का आपण त्याचं मनन. नववीला भक्तीमध्ये तिसरी पायरी आहे मनन करणे. कीर्तन श्रवण आणि मनन करणे. मनन केल्यामुळे तुमचं ज्ञान पक्क होतं. बा तुम्हाला काय सांगतो मी काही माझ्या उद्बत्ती ओळख नाही मला पण मी कीर्तन करतो झालो मनन केल्यामुळे. ते आपले रामचरणदास महाराज गुरुजी तुम्हाला कीर्तन करावं लागेल कृष्ण मंदिरात. म्हणलं मला भारूड करता येतं गवळण म्हणता येते अभंग म्हणतो कशी मध्ये पण कीर्तन मला जमणार नाही. म्हटलं बाबा नाही म्हणे तुम्हाला जमवाच लागेल. दर शुद्ध एकादशीला कीर्तन करावं लागेल. तसंच करा म्हणजे तुम्ही किती वर्गात शिकवता. पण यंदा ते देशमुख सर ट्रेनिंगला गेले ते BA BEd
त्यांचा विषय भूगोल आहे आणि मला यावर्षी भूगोल घ्यायला सांगितलं नव्या वर्गात बरं का प्रकल्प नव्या वर्गात होतो मॅट्रिक नापास म्हणून नव्या वर्गात होतो नापास नाही म्हणून मी सांगतो सांगण्याचं तात्पर्य ते म्हणजे गुरुजी आता तुम्ही जर भूगोल शिकवायला लागले मॅट्रिकला शिकवायला लागले तुम्हाला मॅट्रिकला जरी भूगोल असला तर आता तुम्ही विसरले असाल ना म्हणलो मग तुम्ही काय करता आता पिरियड घेतले असते म्हटलं घेतले तुम्ही काय करता म्हटलं मी रात्री 3 वाजता उठतो आणि पूर्ण प्रकरण काय करतो पाठच करतो ना म्हणे असं करा तुम्ही एक प्रकरण शिकवण्यासाठी दररोज एक प्रकरण पाठ असं करता म्हणे या महिन्याला तर पुढच्या एकादशी या एकादशीला किती 1 महिना म्हणजे एका महिन्यात तुम्हाला एक अभंगाचं पाठ करता येणार नाही सोपं करतो गड्या वयाचा महाराज होय म्हटलं महाराज तू कर कीर्तन पाठ आणि खरंच कीर्तन हे केलं महाराज मनन केलं मनन आणि मनन केल्यामुळे काय त्याचा आज फायदा झाला तुम्हाला तर करायचं ते हळूहळू करा पण कोणी कोणाशी न बोला ठीक होतं काय बाई भाजी चांगली दिसती तेव्हा मन कसा दिसतो पांडुरंगाला गेली तू हे कसा दिसतो कसं सांगण्याचं तात्पर्य बालाजीला जरी तुम्ही गेले तर मनन करायचं महाराज देवाचं नामस्मरण करायचं तरच तुम्हाला त्या ठिकाणचं जे सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार आणि हळूहळू चला कोणी कोणाशी ना बोला ते बाकीचे होते ना उडण टप्पू पिताळे आपल्याला तर बोलण्या गेलं जमतच नाही बघ मग घरी जाय एक निघलं दुसरं कडे महाराज सोबतीत आला मी चाललो निघले सर्व महाराज तुकाराम महाराजांना त्यांची किवाली आली आली मी यांना बळजबरी आणायला प्रयत्न करतो पण हे एखाद्या भोपळ्याच्या पाचसाठी दिसतूनच राहिले मग काय करावं पण जाता जाता यांचं कल्याण तरी करावं यांना यथार्थ मार्ग दाखवा आणि तो यथार्थ मार्ग जर कोणता असेल दाखवला तर शेवट चंद्रकांत
लक्ष द्या. हे मला फक्त बोलावं का बोलावं का काय करतो काय करून आता दृष्टांत म्हणून सांगतो. आता हे शर्ट जे आहे आता हे पूर्ण होण्यासाठी हा डाग काय करावा लागेल मला हे तर सांगत होतो त्याला त्याच्याकडे सांगण्याचं तात्पर्य जर तुम्हाला एखाद पाणी जरी स्वच्छ करायचं त्यातला डाळ काय करावा लागेल काढून टाकावं लागेल. त्याचप्रमाणे शर्ट जर चांगलं करायचं हा डाग काय करणार आणि आपल्या अंतकरणात सारा कचराच भरलेला आहे नाही का कचराच भरलेला आहे. मग आपल्या अंतकरण स्वच्छ करण्यासाठी आपल्याला ते काय करावं लागेल जी म्हणजे हलकट वस्तू आहे जी अत्यंत नाशवंत वस्तू आहे जिच्यामुळे आपल्याला त्रास होतो अशा प्रकारची जी वस्तू आहे ती आपल्याला काय करावं लागेल काढून टाकावं लागेल. मग आपल्या या देहामध्ये सर्वात अशी हलकट वस्तू कोणती आहे वाईट विचार झाली आणखी ती आतली झाली बाहेरची बाहेरची ज्याच्यात आपण राहतो ती संसार संसार कारण प्रमाण आहे फलकट हा येथे सार फलकट संसार आहे आणि जे फलकट आहे ते आपण काय करतो टाकून देतो ना भिकाऱ्याला द्यायसाठी. आता भिकारी येत नाही तुमच्या घराची ते घ्यायला सांगण्याचं तात्पर्य फलकट हा संसार येते सार भगवंत दुःख बांधवडी आहे हा संसार. मग महाराज म्हणतात तुम्हाला जायचं आहे ना जा तुम्ही संसारात का जाय ना आता जा तुम्ही जा हो परंतु तुका म्हणे सांडा सांडा म्हणजे टाकून द्या. काय टाकून द्या घाटे घाटे म्हणजे निकृष्ट असलेलं जी गोष्ट आहे त्या गोष्टीला तुम्ही टाकून द्या. तुम्हाला जायचं जा तुम्ही पण माझी एक तुम्हाला काय एक सूचना आहे माझी विनंती आहे की जे हलकट आहे ना जे निकृष्ट दर्जाचं ते टाकून द्या आणि या दर्जात आल्यानंतर निकृष्ट दर्जाचं जर काही असेल तर परमात्मा संसार आहे. संसार हा दुःखाचं मूळ आहे आणि का तो जर आपण टाकला म्हणजे एकदमच संदेशी व्हायचं म्हणत नाही ते इथून चालत असाल तुम्ही हिमालयात निळी गाडी माझ्याकडे तुम्ही इतके लोक ती मिळवले सांगण्याचं तात्पर्याच्या प्रकारे. मग हा संसार जो आहे मला सांगा संसार टाकायचा का संसाराची आसक्ती टाकायची आसक्ती टाकायची बरं का. तुम्ही संसार टाकला संसारात राहा तुम्ही जे योग्य नसेल ते योग्य करा जे अयोग्य असेल ते टाकून द्या. मग सांडा घाटे तुम्ही संसाराच्या भरी जाऊ नका. संसार दुःखमुळं विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस अशा प्रकारे संसार रूपी जो घाटे ते टाका. सुखामध्ये सांडा घाटे तेने भरू नका पोटे. मग संसार टाकायचा आणि पोट कशाने भरायचं परमार्थाने भरायचं. परमार्थ म्हणजे पांडुरंगाचं नाव परमार्थ म्हणजे विठ्ठलाचं नाव ते सतत घ्यायचं. विठोबा
काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर त्या कीर्तनामध्ये चरित्र देव उच्चारावे महाराज आता कीर्तनाला सुरुवात मला तिकडून निरोप आला गुरुजी शेतवृत्ती पडलेली आहे पाय फसून जाते सकाळीच आम्ही कलवावर आणलेला आहे पार करायला टाळ करायला तिकीट यायला काय तर आता जेवण मिळणार चालू द्या तुम्ही भगवंताने चरित्र केलं महाराज कारण भगवंताचे 6 अवतार गर्भामध्ये सांगितलेले आहे का त्याच्यामध्ये पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार हे महत्वाचे सांगितलेले पूर्ण अवतार रामाचा आहे आणि पूर्णतम अवतार आहे कृष्णाचा रामाच्या अवतारामध्ये परब्रह्म स्वरूप आहे रामाचे तरी देखील ते बांधले गेलेले आहे बोलीला वाल्मिक घटनेमध्ये बांधलेले होते प्रभू रामचंद्र रामायणामध्ये वाल्मिक ऋषीने जसं लिहून ठेवलं ना तशी वागत होते अरे आम्ही देखील आईच्या गर्भात असताना आम्ही वचन देऊन आलेलं देवाला की देवा सातत्याने आम्ही तुमचं नाव घेऊ तुमच्याशी बेमान होणार नाही आणि ही तयार होता कधी सांगितली होती शपथ आम्ही बेमान होतो तसं ते रामाला काय वागवा लागलं महाराज हो काय सांगा तुम्हाला इतकं काटेकोरपणे प्रभू रामचंद्र वागले महाराज त्या धोब्याने सांगितलं बायकोला तू तिकडे गेली तिनं 2-3 तास आली नाही तिकडेच राह मी राम येतात एवढ्या बोलण्यावरून प्रभू रामचंद्राने आपल्या बायकोला जी गर्भवती होती तिला देखील अरण्यात पाठवलं एवढं संत मला सांगा वचन म्हणजे सावत्र आईने घेतलेले होते सगळी आई तिथं तर सगळी आईला माय म्हणायला तयार नाही आणि आमच्या सुनबाई म्हणतात आई 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 आहे बाई काहीच होता सांगण्याचं तात्पर्य अशाप्रकारे हे काय महाराज अगदी बदललं सर्व बदललेलं आहे सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे मग मला सांगा ती आई सगळी नव्हती सावत्र आईचं वचन पाहिलं वचन मानलं जसं लिहून ठेवलं ना रामायणामध्ये वाल्मिकी ना तसे ते वागले महाराज प्रभू रामचंद्र ते बांधले गेले ते पूर्ण अवतार आहे आणि आमचे गोपाल पूर्णतम अवतार आहे कर्तुम अकर्तुम अन्नता कर्तुम शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे महाराज सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे एका कार्यासाठी आले आणि अनेक कार्य ते गोपाल कृष्णाने केले म्हणून तो पूर्णतम अवतार आहे महाराज आणि या अवताराचं चरित्र ते विचारावे गेले देवे गोकुळे मथुरेमध्ये प्रागतीकरण झालं वसुदेवाने घेतलेलं आहे गोकुळामध्ये आणलेलं आहे त्या ठिकाणी तिकडे तिकडे आनंदी आनंद झाले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंद जाणर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तिकडे तिकडे गुड्या उभारल्या गेल्या महाराज गवळणी सांगू लागल्या गवळण सांगे गवळणीला यशोदेला सांगण्याचं तात्पर्य आहे गवळणी गवळणी सांगायला लागले एकमेकांमध्ये तिला सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे आनंदी आनंद आनंद भयो हा नाही का आनंदी आनंद झाला नंदच्या घरामध्ये हो सांगण्याचं तात्पर्य परंतु कृष्ण गोकुळी कृष्ण तळकाप कृष्ण मथुरेमध्ये जन्माला असं म्हटलं नाही तुकाराम महाराज कारण त्या ठिकाणी ते अवतार प्रागट्यीकरण झालेलं होतं फक्त त्या गोकुळ मथुरेमध्ये कोणाला दर्शन झालं होतं देवकीला झालं होतं कोणाला झालं होतं वसुदेव देवकीला झालं असेल पण इथं तर महाराज नंदाच्या बहिणीला अगोदर झालं होतं कोणाचं म्हणजे पार्थिव देह भगवंताने त्या ठिकाणी घेतला जन्म म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी
मग त्या ठिकाणी आनंद झाला. परंतु कंसाला महाराज कंसानं पहिलं गिऱ्हाईक पाठवलं ती पुतना, तेव्हा तिचा उद्धार केला. दुसरं पाहतो ते महाबळ नावाचं दैत्य, त्यालाही पाठवलं महाराज नाही का. पंचांग फाटले, जाणव तुटले आणि धोतर गळाले स्वयंसोम. महाराज होतात मला का लाज वाटते का तुम्हाला? अशा प्रकारे मग देव सांगायला लागले महाराज. कीर्तन असलं की देव लवकर लवकर माणसं पाहून काय करायची अवस्था पाहून, समोरची अवस्था पाहून कीर्तनात लवकर लवकर वाढ होते. लगेच देव रांगायला लागले, रांगकरांचा पळायला लागले. रंगणी रांगतो, बोलतो, असुर रुळतो चरणातळे. हो जात जातात त्यांनी पाहिलं महाराज, अरे या गवळ्यांच्या पोरांची गोपाळांची पोटांची पाठीला टेकलेल्या आहे, तुम्हाला मिळत नाही का? महाराज सर्व काही डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काही शिल्लक नाही. मग ते म्हणतात आता गोपाळ कृष्णाच्या मुखातले आपण इथं म्हटलं की अर्थाची पुन्हा या तरी यायला लागेल. अवघे माझ्या मागे मागे या, आज पोट भरलं तो तुम्हाला. हो देवाने गेलं महाराज चोऱ्या करायला सुरुवात केली. पाहती गवळणी ती पालती उधारी आणि ती नंदाची घोरी आज चोरी केली खरी. तिकडे तिकडे महाराज साकार झालेला आहे. तो बचत गटाच्या सर्व बायका एका ठिकाणी मिळाल्या, जेवढ्या हजारो चोरटा नंदबाबाच्या घरी गेलेला आहे. त्या ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे. श्री कृष्णाने सांगावे गोकुळे राहावे का जावे. सांग बाई, त्याने माझे कवाड उघडले, त्याने शिंगे तोडले, त्याने दह्याचे घोषले, मुलंडीले ताकाचे. आणि त्याला वाटलं आता निवडणूक जवळ आली, आपल्याला तर काही सर्वांनी पाटील म्हटलं पाहिजे. आता हे जर पोरगा असं करायला लागलं तर आपल्या घरात कोणी येणार सुद्धा नाही. मग यालाच आपण काय करू आता? काय करू याला आता? बाहेर पाठवू. बाहेर पाठवायचं म्हणजे कुठं? चांगलं कृष्णा आता तू गाई गोपाळ घे आणि लगेच जबरेच्या काठीचा त्या ठिकाणी उरवता. तर इथं नाही तो तिथं. तेव्हा काय कुठे या घरात नाही तर त्या घरात. पण सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. मग देव गेले महाराज सुंदर असं गुडघ्यापर्यंत नेटलेले सोळा नेटलेले आहे, कबर बांधलेली आहे, पावा फुटलेला आहे, खांद्यावर घोंगडी घेतलेली आहे. सुंदर असं डोबं सोनं रूप देवाचं महाराज. पळतात गायीच्या पाठीमागे, धावतात गायीच्या पाठीमागे, धावता धावता सर्व गडी गाई चालायला लागले. चारता चारता मग सर्व गडी आले गोपाळ कृष्णाचे. चला म्हणून गाई येऊ बैसू गाई बहु केली वन म्हण पाय पिटी आला शेण. तेव्हा आता काय कर, आमची अवस्था अशी झाली. आणि भार पोटी सांगितलं हो तुम्हाला भुका लागल्यात ना. पण आम्ही टाइम दिला होता त्याच्या हातच अजून भुका लागल्यात ना. मग काय करा, चला वळू गाई. गाई कोणत्या? मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती, नंतर अहंकार वृत्ती आणि वासना वृत्ती. या काही आत भरलेल्या आहेत. बाहेरच्या काही जाऊ द्या कुठे जातील आपल्या त्याचे काही करायचं, पण आतल्या काही सांभाळून मनोवृत्ती मने राम झाले, चित्तवृत्ती हरिणे माझे हरले चित्त, बुद्धिवृत्ती बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे, वासन अहंकार होती अहंकार गेला तुका म्हणे देवकी झाला, वासना विषय तो त्यांचा झाला. इकडे वळवा ना, इकडे वळवून मला इथं आलं वळतात त्या, पण बाहेर गेल्यावर हे मोकळ सुटत्या. ठीक आहे, बाहेर गेल्यावर त्याला आवडता आवडता मुश्किल तेव्हा त्याला आवड नाही. तू जीव एके गाई बहु केली वनवना पायपैकी आलं ते तुम्हाला काला हवं गाई वळून आणा. आणल्या कृष्णा आता असं करा, आपापल्या घरी जा आणि शिदोरी आणा. हो पेन ज्या उठला म्हणे देवा अरे घरी कोणीच नाही बरं का. तुका म्हणे अरे माझे कोणी नाही घरी, माझं कोणीच नाही देवा घरी.
एक गोपाळ महाराज म्हणे काय म्हणा ते महाराज तो जो काला आहे ना गोपाळ कृष्णाने केलेला काला मला वारंवार सांगा वाटतं तो हा काला नव्हता हा काला आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने सुरू केलेला आहे हा काला हो महाराज होता त्या ठिकाणी हो एकत्र काळी झाली चंद्रभागे माझा ज्ञान देवपा गोपाळांची लाह्या शब्द वापरलेला आहे बरं का कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून हा काला हा लाह्याचा काला आहे आणि त्यावेळेचा काला असा तुम्हाला प्रत्येक गोपाळाने आपल्या घरून जे आणलं ते टाकायचं आता तिथं ठेवलेलं पात्र त्याच्यात टाकायचं बेसन त्याच्यातच उडदाची वरण त्याच्यातच तुरीचं वरण त्याच्यातच कोबी त्याच्यातच वांगे त्याच्यातच आणि मला टाकायचे आणि मग ते खायचं महाराज त्या पट्ट्यानं गडीला खाल्लं 1400 रुपये खर्च केला विठाला 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 इतका गोड होतो तुम्हाला पण ते सर्व राहिलं एक गोपाळ म्हणे देवा माझं कोणी घरी नाही काही नाही मी जातो पण पाहतो ते गेलं महाराज आईला म्हणे आई काला करायचा काहीतरी दे आपल्या घरी काही गेले काहीतरी दे काहीच नाही आपल्या घरात मी जाते शेजारी काही ताकातलं वाटी गेली बाई तुझ्याच वाटीत मला ताक दे वाटी बोलता ते म्हणे वाटी नाही पण ताबडतोब आणून दे वाटी नाही पण ताबडतोब तुम्ही तत्व पाळता ना आणि मग विनाकारण त्या मेलीनं नेलं कृष्ण आणूनच नाही गेलं अजून बोमलायचं नाही नंतर हा त्याला सांगायचं नेतीनं ने आणि रितो आणि परत आण रितो सांगण्याचं तात्पर्य ने तू वाटी पण परत आणून दे बाळ्या आणि वाटीवर ताक आणलं आता हे मला वाटी परत द्यायची आपल्या घरी वाटी नाही आणि आई असं कर ना आ केलं ते हा टाकलं काय सांगा ते गेलं ना यमुनेच्या काठी गोपाळ कृष्णाच्या पुढे उभं राहिलं देवाला वाटते काहून करतो देवाला अन्न लागत येते देवाने त्यांच्या ओठाला ओठ मिळवला आणि ते ताक काय काय ती गवळ्याची काय ती पोरे उत्तम गवळ्याची ताक पिले काय पोरग अरे तो निकडून सुटलेले होते तरी देखील भगवंताने ते पिलं महाराज सांगण्याचं तात्पर्याच्या प्रकारे मग इतका वेडा झाला लाचावाला भक्तीशी प्रेम सुखदी प्रेमाविना नाही समाधान देवाने ते सर्व असे एकत्र केलं महाराज सर्वांना गोलाकार बसवलं जे साधी घोडी ते त्यांना जवळ बसवलं आणि जी तार्किक होती पंडित होती शंका घेणार होती आपण त्याला बाजूला ठेवलं आणि मग महाराज तो काला वाटला तोच काला ज्ञानानंद महाराजांच्या कृपेने सावतो बाबाच्या कृपेने बालाजी महाराज कृपेने आणि सर्वांच्या त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला साथ दिल्यामुळे तुमच्या देखील प्रयत्न आहे तो काला आपल्याला घ्यायचा आहे आणि तो काला घेण्यासाठी थोडा वेळ आपले त्याच्यामध्ये राहिलेलं असेल तर एखादं वाढलेलं पेत्रमासारखं ते निघून जाण्यासाठी थोडा भजन करूया ज्ञानेश्वर माऊली अशा प्रकारे काल्याच्या अभंगाचा वार्ता असा गोष्टीला काही परंतु ज्ञानानंद महाराजांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांनी जी बुद्धी दिली त्यानुसार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरोखर चांगल्या प्रकारची सुख संपदा प्राप्त हो जीवनात कल्याण हो हीच ज्ञानानंद महाराजांच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि 5 मिनिटाकरता वाचेला 5 मिनिटाकरता आणि तुमचं काय आरती दत्ता भाऊच्या
ज्ञानानंद महाराज गेल्या 3 दिवसापासून हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आपल्या माईपुराचे भाग्यविधाते अवनवगे पंचक्रोशी भाग्यविधाते हरिभक्त पारायण निकम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेरणेने संत सावता महाराज, ज्ञानानंद महाराज आणि शरद सर्व ठिकाणी ज्यांचा ओतप्रोत असा रसाळवाडीतून आपण अमृतकण आज बेसलेले आहे. आणि म्हणून बाबांचं याशिवाय बाबांना सगळे 3 दिवसाचा मुद्दार्थ आपल्या डोक्यात असले वाईट विचार जसं कोपऱ्यात डस्टबिन आहे पा तसं या डस्टबिन मध्ये डब्यामध्ये टाकून द्यायचे आणि चांगल्या विचारानं चांगल्या ज्ञानानं आपण ओतप्रोत व्हायचं. आणि मग असं करत असताना आपल्याला जिवंत जगावंच लागतं. शरीर तब्येत चांगली असेल, शरीर ठणठणीत असेल तर आपण देवाचं नाव घेऊ शकतो, रामकृष्ण हरी म्हणू शकतो. म्हणून प्रत्येकानं पहिली स्वतः शरीराची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या, जेणेकरून अभंग हरिपाठ चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकतो, गाऊ शकतो. याच अनुसरून आज आपल्या अनेक जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत. अनेक पालकांची मुलं शिक्षण घेत आहेत आणि वरवरच्या पदावर पोहोचत आहेत. म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी कुठं त्याचं कौतुक होणं गरजेचं असतं. आणि म्हणून आपल्याच भागातील अनेक ज्ञानवंत गुणवंत असे विद्यार्थी घडत आहेत, घडून गेले आहेत आणि आज ते चांगल्या पदावर विद्यमान आहेत. म्हणून बाबांच्या हस्ते आपण त्यांचं थोडं कौतुक करूया. नुकतंच या ठिकाणी आपल्या रवींद्र भाऊ झोरे यांची कन्या जी आहे ती MBS डिग्रीसाठी पात्र ठरली आहे. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. तिचं नाव रोशनी रवींद्र झोरे. तिला विनंती करू त्यांनी या ठिकाणी यावं आणि बाबांच्या हस्ताने आपल्या या ठिकाणी कौतुक प्राप्त व्हावं. आपण थोडं टाळ्या वाजवा. अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. त्यानंतर दुसरी अमृता भामदास खांडेबराट ही सुद्धा MBS मध्ये पात्र ठरली आहे. या ठिकाणी आलेला निरोप गेला होता आपला, पण जसं त्याची पाहुणे जे असतील आपले झोरे ताई किराणा दुकान त्यांनी समोर यावं अशी त्यांना विनंती करतो. आल्या त्या त्यांच्या होते तुम्ही या चला उमाजी महाराज भैया या उमाजी महाराज. नाही तुमचं संकट ते कर. धन्यवाद हो. त्यानंतर आपलेच एक व्यक्तिमत्व इकडे बा बाबांच्या आशीर्वादाने मी सर्वांना हेच विनंती करा. देवाला अन्न सोपी गोष्ट आहे, मूर्ती अन्न सोपी गोष्ट आहे, परंतु त्याला देवाची दैनंदिनी दिनी आहे ती पाळणं देखील कठीण काम झालेलं आहे. मला जरा वाईट वाटू देऊ नका, पण की आपल्या या सावता नगर आणि माळीपुऱ्यामध्ये किती माळी लोक आहेत, किती 365 वेळ. पण सावता महाराजांची पूजा जर प्रत्येक घराने एक दिवस जर केली आवडीन झाल्याशिवाय राहील का? एक दिवस पूजा करायची आणि एक दिवस पूजा काय काय आनंद मिळतो मला. पण तिथे आम्हाला महिन्याला माणूस देवाची पूजा करायला महिन्याला माणूस. परंतु त्या बाबतीत हे मंदिर मात्र हे मंदिर आमचं भाग्यवान आहे. कारण ज्ञानानंद महाराजांचं मंदिर आहे ते. सावतावा कधी तुमच्याकडे पाहतील मला समजत नाही अजून. त्यांनी पाहायला पाहिजे तुमच्याकडे. महाराजांनी या ठिकाणी आम्ही मंदिर बांधलं आणि मंदिर बांधलं तर या सर्व मंडळीच्या याच्यामुळे ते झालेलं आहे. त्याच्यामध्ये महिला मंडळाचा सहभाग जास्त आहे
आणि एक वैभवाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी काही दिवस आमच्या आडाबाईने पूजा केली, काही दिवस आमच्या बाबाबाईने पूजा केली. आता त्या थकलेल्या आहेत. आणि त्यानंतर आमची आरती, नाव आहे आरती आहे, नाव काय आरती आहे. आणि ती आरती या ठिकाणी आता 2 वर्ष झाली सतत पूजा करते महाराज. मी मध्यंतरी त्याला काहीतरी काम होतं, येतो तरी मी तुकारामजी महाराज या ठिकाणी आलो होतो. 1 महिनाभर पूजा केली. तरी बाबा आम्ही असल्यानंतर तुम्ही पूजा करावी, आम्हाला फेरण्याची गोष्ट आहे. आणि मी त्याप्रमाणे बायको पूजा कर, पण काहीतरी मानधन घे. मानधन जर द्यायचं असेल तर मी पूजा करणार. काय हे महाराज एका काळावर पूजा करतात, तेव्हापासून मी पूजा करतो. आणि आज या ठिकाणी बरं का आपण त्या आरतीचा या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. तुकाराम 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 आणि पाठीमागं माझ्यावर